पीक विमा हे सामान्य शेतकऱ्याला आता त्याच्यामध्ये घोटाळे वगैरे झालेले आहेत, त्याच्या खूप चौकशा वगैरे सुद्धा चाललेल्या आहेत अध्यक्ष महोदय. पण तरी सुद्धा एवढे घोटाळे एवढं सगळं उघडं होऊन सुद्धा विनय आवटे सारखे काही अधिकारी अजून सुद्धा कृषी मंत्री बदलून सुद्धा ते बदलत नाहीत, ते जागेवरच राहतात. मग कृषी मंत्री मुंडे साहेब असू द्या किंवा आता कृषी मंत्री मामा असू द्या किंवा आणखी पुढे गेल्याच्या नंतर आणखी एखादा कृषी मंत्री जरी झाला तरी हे पीक विम्यावरचे आणि याच्यावरचे ठरवणारे अधिकारी मात्र बदलायचे नाहीत. ते आवटे विनय आवटे नावाचाच महाभाग आहे, तो 1857 पासून एकाच जागेवरती आहे, त्याची जागा बदलतच नाही. 1857 मी काय चेष्टेने म्हणत नाही अध्यक्ष महोदय, पण हा माणूस एवढं सगळं घडलंय. अहो, वन खात्याच्या जमिनीवर पीक विमा भरला, तलावात गेलेल्या जमिनीचा पीक विमा भरला. सरकारची जिथं जिथं जमीन शिल्लक असेल जिल्ह्यात आमच्या मराठवाड्यात त्या प्रत्येक जागेवर कलेक्टर ऑफिसच्या जागेवर सुद्धा विमा भरला या आवटेच्या कृपेने, आणि तो काय तिथून हलत नाही. मग आम्हाला माझी विनंती, एवढा प्यारा अधिकारी तेवढा जरा बाजूला काढा. तो कशामुळं तिथे लागतोय? कायमस्वरूपी काही लोक परत 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 अध्यक्ष महोदय ठरवून त्याच जागेवरती कृषी मंत्रालयात कसे काय येतात, कृषी आयुक्तालयात कसे येतात, आयुक्त कुणी बी असू द्या, परंतु खालची ही जी यंत्रणा आहे ही यंत्रणा वारंवार त्या ठिकाणीच का थांबते अध्यक्ष महोदय? गुण नियंत्रण नावाचा एक टेबल आहे, कक्ष आहे, त्या कक्षावरती 15-15 वर्ष काही लोक राहिले अध्यक्ष महोदय. आणि ह्यांनी तिथल्याच काही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या बायकोच्या नावावरच कंपन्या काढल्या, त्याच कंपन्याकडून खतं सुद्धा पुरवली अध्यक्ष महोदय. नवरा कृषी खात्यात आणि बायको कृषी खात्याची पुरवठादार, हे असलं कसलं काय गणित आहे गोडगंबाल अध्यक्ष महोदय. आणि पुन्हा ते तिथेच फिरतात, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे एवढ्याच एरियामध्ये काही लोक फिरतात अध्यक्ष महोदय. याच्यामुळं अहो आता खतामध्ये काही काही ठिकाणी माती भरून सुद्धा खतं सापडायला लागली काही कृषी सेवा केंद्रावर. आत्ता काही रेड झाल्या अध्यक्ष महोदय, त्या रेडमध्ये ही बाब त्या ठिकाणी लक्षात आली. अध्यक्ष महोदय, काही निश्चितपणे चांगले निर्णय भरणे मामा या खात्याचे मंत्री झाल्याच्या नंतर होत आहेत, त्याच्याबद्दल अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करतो. आणि मुख्यमंत्री महोदयांना पुनश्च एकदा विनंती करतो, कृषी मंत्री महोदयांनी आदरणीय दादा या ठिकाणी बसलेले हे ट्रिगरच्या बाबतीमध्ये पुनश्च एकदा विचार करावा, कारण पीक विम्याचं टेंडर त्या ठिकाणी निघालेलं आहे, त्याला काहीतरी जोड या ठिकाणी देण्यात यावा अशा प्रकारची आपल्याला विनंती.